श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. रामनवमी निमित्त आमचे जळोली गावचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रामनवमी साजऱ्या करण्यात येत आहे. आपण आलेलो आहे या ठिकाणी हनुमान मंदिर जळोली. काही क्षणात आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातोय. त्या ठिकाणी जळोली गावचे शांतीलाल आवटे महाराजांचे आज रामनवमी निमित्त कीर्तन आहे. मला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम 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 राम. ह्याचं कारण काय? अवतार का घेतो, कशासाठी घेतो, ह्याच उत्तर म्हणून तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी उत्तर काय दिलंय? अवतार प्रत्येक युगामध्ये प्रसंग अवधान बघून भगवंताने अवतार घेतले. कुणासाठी घेतले, का घेतले? आम्हासाठी.
आणि भगवंत स्वतः गीतेत काय म्हणतात, यथा यथा ही धर्मशकला निर्भवती भारता. का ज्या वेळेला धर्माचा ह्रास होतो, दुष्टांचा या ठिकाणी उन्माद होतो, त्यावेळेला त्याचं काम एकच आहे, दुष्टाचं निर्दळन, धर्माचे संस्थापन आणि साधू संतांचं भक्ताचं रक्षण. हे का नाही, भक्ता राखे पायापाशी गुरुजनाशी. याचे कार्य मुख्य भगवंताचं प्रयोजन अवतार घेण्याचं काय ते धर्माचं रक्षण, दुष्टाचं नाश आणि संताचं संरक्षण. आणि तो खबर आहे काय म्हणतात, धर्मासाठी. म्हणजे शंका निर्माण होण्यासारखा शब्द आहेत का नाही, पण हे तुकोबर आहे बरं चुकीचं बोलतील का, बरं गात्यात लिहून ठेवलंय की आम्हासाठी, ती तर चुकी सांगणार नाही ती, मग देव स्वतः खोटं बोलतो का. अहो याचं कसं आहे, भगवंत म्हणतो ते बरोबर आहे आणि तुकोबर आहे ते बरोबर आहे. कारण साधू संतांचं संरक्षण जर करायचं म्हणलं तर दुष्टाला मारावं लागेल का नाही. अवतार तो कशासाठी घेतोय, मग ह्या दुष्टाला मारण्यात दोन रुपये धरलेले. कारण दुष्टाचा संहार केल्याशिवाय संताचं रक्षण नाही. आणि धर्म हा काय वैचारिक असणारा शब्द किंवा वस्तू नाही. जे धर्माची जागृती करणारे जे साधू संत आहेत त्यांच्यावर अवलंबून राहणारा धर्म. धर्म कोणी पाळणार. अहो आता तुम्ही बघा, एवढं विज्ञान पुढं राजकीय क्षेत्र कोणी कोणाचं कौतुक करतंय, कोण काय करतोय म्हणजे का हा धडकन डेंगिडो धर्मावर पाळते. कोणासाठी पाळते, ती धर्मासाठी मान्य आहे. पण राणा माळात शेतात कुठेही कोणीही साधा जर माणूस असेल तिथं प्रशासन आहे का सांगायला, काय येतंय बांधावर आपल्या. तुम्हाला साधी लघुशंका जर करायची असेल आणि तुम्ही वाटवाकडी करून जर बसायचं ठरवलं, तिथं जर तांबडा दगड दिसला, कुठला जर बांधावरचा देव दिसला, तोंड फिरवतो का नाही माणूस इथं देव आहे म्हणून, तिथं प्रशासन आलं का, बोर्डा लावला का सांगायला. ही कोणाची ताकद आहे, धर्माची. अहो तुम्ही तसं जर बघितलं, आपला सनातन धर्म वारकरी संप्रदाय जर बाजूला काढला, बाकी काय राहते बघा तुम्ही. कोणी काय नाही म्हणू द्या, काय म्हणजे बाजारामध्ये आहे, बाजरीच्या भाकरी द्या, आपल्या बाजारामध्ये द्वादशी सोडण्याची पद्धत. पण अंबरीशी राजांना 1 वर्षाचं व्रत 12 एकादशी 24 एकादशी अशा केल्या की दशमी दिवशी अल्पा, एकादशी दिवशी निर्जला म्हणजे पाणी सुद्धा घेतलं नाही, आणि द्वादशीला सूर्य उदयाला पारण सोडायचं एकच वेळ, आणि त्रयोदशीपासून दिनक्रम चालू झाला. असं व्रत कुठलंही व्रत केलं तर त्याची सांगता करावी लागते. आपण सुद्धा आपल्याला बाकीच्या व्रताची माहिती नाही, पण फक्त आपल्याकडे एक प्रचलित आहे 16 सोमवार आहे का नाही. 16 सोमवार केलं ते म्हणून त्या दिवशी उद्यापन अमुक असतं. कुठलाही व्रत केलं तर उद्यापन करावं लागतं. तसंही द्वादशीचं उद्यापन मधुबनात यमुनेच्या तीरावर सर्वांना निमंत्रण दिले. सर्व मोठमोठी ब्राह्मण मंडळी, ऋषी वर्ग, कीर्तनकार महाराज आले आणि नेमकं समदविधी पूर्वक झाला आणि द्वादशी सोडायला रुक्मांगद राजा बसले. दुर्वासोषी आले, पण त्यांची पूजा विधी केली आणि त्यावेळेला म्हणजे बसा जेवणाचा आग्रह केला, म्हणजे द्वादशी व्रत सोडायचे. आणि यज्ञ म्हणजे आमचं कर्म आहे ते करून येतो. अनेक म्हणजे संध्या स्नान, पण दुर्वासच होतं. त्यांची भीती त्रिभुवनात होती आणि ती त्यावेळेस परत लवकर येणार वाट बघत ताटकळून गेली. फक्त अर्धा मुहूर्त वेळ राहिला. आंबाउतरी नावेमध्ये तो कृपेचा समुद्र आहे. भक्तावर म्हणले संकट येऊ देत असा असणारा परमात्मा तो अवताराला येतो आणि दुःख न सहन झाल्यामुळे पृथ्वीला जर फार बोजा झाला, त्याच्यात काय ताकद आहे, फक्त
मोठे धावे घाली पाहणा नाम घेता. त्यात एकच महत्वाचं आहे, कोणतं नाम? कुठलं घ्यायचं नाम? अहो विष्णू सहस्त्रनाम म्हणून 1000 नाव भगवंताला आहे. 1000 नाव. मग 1000 नावातून तुम्हाला घेता येत नाही तरी एक नाम. कारण एक नाम घेतलं तरी कल्याण करणार आहे. कारण पण ताकद कशात पाहिजे? कारण गुरुजी नाही तर झोपडीत आश्रमात अनेक व्यक्ती आली, त्यांना जाणकार माहिती होता का म्हणजे आमच्या बाळाला भयंकर पण घेऊता आलेला आहे म्हणून गुरुजीकडे आम्ही म्हणजे काय करू आहे म्हणजे गुरुजी अनेक 2 महिने येणार नाही कुठं म्हणजे ते प्रयोग थांबला गेले नाही म्हणजे कुंभमेळा चालू आहे. आता कसं आमचं जे गुरु तर पाच शेवटच्या टायमाला आलाय, तुम्ही उपाय करा, प्रयत्न करा. ते काकून ते गायबाया करायला लागलं म्हणून ते शिष्याला म्हणलं काय का असं ना म्हणून त्याने कागद घेतला आणि कागदावर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं 3 वेळा लिहिलं आणि त्याच्याकडे का म्हणजे जाऊन वाटेत पाणी घ्या आणि ही चिठ्ठी त्यात बुडवा आणि ती बाळाला पाणी प्यायला घ्या. बरोबर. मग त्या श्रद्धेनं दिलं ते आलं घरी. त्यानं सांगितलेल्या पद्धतीनं ते 3 वेळा राममंत्र लिहिलेला पाण्यात बुडवलं आणि ती पाणी प्यायला दिलं. त्याबरोबर ताप उतरला, मुलगा टणटणीत जरा खेळायला पण या मुलाला बरं वाटलं म्हणून ह्या इसमाला दम निघाला नाही. ती आश्रमात गेला आभार मानायला. तर गुरुजी मी त्या ठिकाणी दिसलं. आम्हाला तेव्हा तुमचा शिष्य आणि तुम्ही असं का मारता? उभा केला त्याला. माझ्याकडून काय चुकलं? कार्य म्हणला तुझा विश्वास नव्हता. तो 3 वेळा का लिहिलं? 1 वेळ लिहिला असता तरी फरक पडला असता. म्हणजे इतकं भगवंताचं नामश्रेष्ठ आहे. मोठे धाव गादी पाळणा नाम घेता पंढरी राणा. तरी त्याचं नाम आता घ्यायचंय आणि सुंदर प्रकारचे घ्यायचे. समजेने आळस घालू. हे कसं आहे आता उन्हाळा पाऊस पडायला कमी वेळ लागला जरी कॅन्डलला पाणी असलं तरी कडोजी असे सुट्टी तसे टाळकरी माणसं जर दिसली तर मला बोलण्यात राहत नाही. ओळखू येतं मला जर मी वातावरण त्याचं आहे तसं जर फ्रेश त्याचं नाव घ्यायला तरी फ्रेश विठोबा त्या ठिकाणी आज त्याचा उत्सव त्या निमित्तानं थोडंफार त्याचा गुणवर्ण त्याचा जन्म उच्चारण हे करावंच लागेल. सर्वांना माहित आहे आज कृतायुगापासून आतापर्यंत हे कथा चालत आलेले आहे का नाही. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकावं लागतं. ते आपलं दुर्भाग्य काय. कारण कृतायुगामध्ये वाटते त्यांची इकडे तुम्ही कारण भगवंत अवताराला काय येतो भक्ताला दुःख
आणि ज्या वेळेला नको त्या गोष्टीचा धर्माचा ऱ्हास होतो त्यावेळेला त्या काळात सुद्धा प्रत्येकाला माहित आहे अवतार भगवंताने का घेतला तर रावणासाठी घेतला, ठीक आहे ना. पण त्याच्यासाठी जर अवतार घेतला असला तरी कारण दुष्ट त्याच्यासारखा ज्ञानी बी तोच होता, पंडित बी तोच होता, पण त्याला अनेक कारणाचा जो आपल्याला भाग घ्यायचा नाही बघायला तेवढ्या. तर त्यावेळेला भगवंतांनी समजा पृथ्वीनं अनेकाने विनंती केली म्हणून भगवंतांना आश्वासन दिलं आम्ही अवताराला येतो. राजाचा मुलगा राजा दशरथाचा मुलगा राम त्या दशरथाच्या पोटी मी जन्माला येणार आहे, पण तुम्ही सर्व दैवत मंडळी वानराच्या रूपाने अस्वलाच्या रूपाने म्हणजे पृथ्वीवर त्या काळात या. ते अगोदर प्रयोजन होतं, आपलं प्रयोजन नसतं. कवा येतो कवा जातो आपल्याला माहित नाही. तसे भगवंताचं अगोदर प्रवचन नाही, त्याला आणावं लागतं. म्हणून सर्वांनी विनंतीपूर्वक आणलं. पण राजा दशरथ एवढा दुःखी आणि खिन्न होता की पोटी संतती नव्हतं. त्याचं ऐश्वर्य किती होतं तो विषय सोडून द्या, आयुष्य तसंच होतं. शक्तिमान होता परंतु दुःखी होता आणि त्या दुःखामुळे त्यानं बरेच प्रयत्न केलं. म्हणून आपल्याला माहित आहे तो शिकारीसाठी गेला, हरिण मारायचं, पण त्याचा हा घात त्याच्या हातून झाला श्रावणाचा. आणि ती ब्रह्महत्येचं पातक कशानं पेटल तो कळीत होता. आपण काय काय मारतो काय काय खातो, शनिवार एखादच बघत नाही, त्याचा पश्चाताप आपल्याला होत नाही, तो भाग सोडा. पण राजा दशरथाने आवर्जून मारलं होतं का चुकून, तरी ब्रह्महत्येचा दोष जावा ह्याच्यासाठी त्यानं बऱ्याच पंडिताला वशिष्ठासारख्याला विचारलं, म्हणजे अश्वमेघ यज्ञ करा. त्यानं अश्वमेघ यज्ञ केला. ब्रह्महत्येचं पातक संपलं पण त्याचा दोष राहिलाच. त्यांना आवर्षण पडलं. जिथं ब्रह्महत्या घडती, बाल हत्या घडती आणि गो हत्या घडती त्यावेळेला आवर्षण पडतं. ही शास्त्र पुराण आपली सांगते. पण त्यावेळेला पाऊस पडणं आवर्षण पडलं, जनता दुःखी झाली. सामर्थ्यवान राजा दशरथ रथात बसला, एकटा स्वर्गाला रथ घेऊन गेला. किती ताकद असेल. आणि तिथं जाऊन दैत्य गुरु शुक्र आणि दैत्याबरोबर शुक्राबरोबर युद्ध केलं. त्याच वेळेला त्या शुक्रानं राजा दशरथाच्या रथाचा आक मोडला होता. पण लाडकी बायको सोबत होती कैकेयी. आक मोडलेला दशरथाला माहित नव्हता, पाठीमागं बसून तिनं बघितला होता. तर चाकात हात घालून आक धरला होता युद्ध होईपर्यंत. आणि दैत्य शुक्राचार्य सामान्य नव्हता, त्याला युद्ध जिंकलं होतं. आणि ते पाहिल्यानंतर तवा वर दिलतं त्यानं, म्हणजे वेळ आल्यावर मागेन. विजय झाला. समजा देवाला आनंद झाला. आनंद भरात इंद्रानं त्याची पाद्यपूजा केली. पण दैवांचा गुरु बृहस्पती त्याला सुद्धा आनंद झाला, आलिंगन दिलं. राजा दशरथा तो महान कार्य केलंच म्हणजे. पाऊस वर्षाव समजा आनंदी आनंद झाला. पण राजा म्हणला मी दुःखी आहे. म्हणजे कारण देव अवताराला याची कारण किती आहे बघा. त्यावेळेला सांगितलं. मग त्या वेळेला बृहस्पतीनं सांगितलं तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. बरं ते कोणाच्या हस्ते करावं लागेल म्हणले विभांडक ऋषीचा मुलगा ऋषशृंग त्याच्या हस्ते करावं लागेल. बर त्याला माणूस ही बाकीचं काहीच माहिती नाही, तो जंगलात राहणारा. बर मग त्या ऋषशृंगाला तो म्हणले अयोध्येला आणावं लागेल आणि त्याचं लग्न करावं लागेल. आता बरं माझ्या पोटी संतती नाही आणि तुझी मुलगी दे म्हणून सांगितलंय. त्यावेळेला बृहस्पतीनं सांगितलं अरे तुझा मित्र शंतनूची मुलगी तुला दत्तक म्हणून दिली आहे शांता. ती शांता ऋषीशृंगाला दे आणि विवाह कर. त्यावेळेला विभाटक ऋषी येतील आणि ऋषीशृंगाच्या हस्ते पुत्र कामेष्टी यज्ञ कर. ही माहिती दिली. पण ऋषीशृंग आणायचा कसा इंद्रानं चॅलेंज केलं. इंद्र म्हणला तू काळजी त्याची करू नको म्हणला. मी अशा बऱ्याच जणांचे वाट लावलेले आहे. कोण म्हणला इंद्र. मी अप्सरा पाठवून दे, ऋषशृंगाला बोलवून तुझ्या अयोध्येला आणून पोच करेन. ही आनंद उत्सव साजरा करून दशरथ राजा खाली आला. आणि त्यावेळेला ठरल्याप्रमाणे बघितलं इंद्राच्या अप्सरा खाली आल्या, ऋषशृंगाकडे गेल्या. मग ऋषशृंगाला आणायचं कसं, विभांडक असताना चालत नव्हतं. विभांडक म्हणजे विभांडकच होते, त्यांचा डोळा चुकवून ते संध्येला गेला की अप्सरा. इंद्राच्या अप्सरा काय असतील सांगा. आपण ऑर्केस्ट्रातल्या येड्यावणी बघतो. आणि ते इंद्रानं पाठवलेल्या स्वर्गातल्या देवांगण अप्सरा होत्या. त्या आल्यानंतर हे जरा येड्यावणीच झालं, बावरलं, कधी पाहिलेलंच नव्हतं.
म्हणले तुम्ही कुठल्या आश्रमातले म्हणले? साधू महाराज. ते म्हणले हे जरा येडच दिसते. अप्सरांनी सांगितलं हा म्हणले तुम्ही? आम्ही ऋषीशृंग. बर. आम्ही गलंड ऋषी. कारण त्याने बरंच वर्णन रामायणामध्ये त्याचं आलंय. तुमच्या वृक्षस्थळावर जी झाड आहेत त्याच्यामुळं आम्हाला म्हणले गलंड ऋषी म्हणतात. आणि तुझ्या शिंग कपाळावर एक, कारण हरणाच्या पोटी जन्म आहे ऋषीशृंगाचा. विभांड काकुंड तो वेगळा व्यत्यच आहे. म्हणून तू शृंगी, आम्ही गलंड ऋषी. बर बर म्हणले इकडं कसं काय? ते थोडं घाबरत होतं, पण विभांडकाचा वेळ झाला हे निघून आले. मग त्याला सांगितलं महाराज तुम्ही गेला, पप्पा तुम्ही गेला म्हणले आंघोळीला. तिथं लय महान तपस्वी आले म्हणले. अरे त्यांची पाद्यपूजा करायची, विचारायचं कुठल्या आश्रमातला इथे? काय म्हणले थोडं वेगळंच वाटत होतं. बरं 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 असं. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार असा बराच कालावधी गेलता आणि त्यांनी हस्तगत केलं. कारण 60,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्राची घालवली त्या मेनका अप्सराने. तसं या विवाह असणाऱ्या ऋषीशृंगाला बरोबर गुल केलं. म्हणजे आमच्या सोबत चला. ती बी येडं झालं, पागळलं, पुन्हा अयोध्येला आणलं. ती पाहिल्याबरोबर राजा दशरथाला आनंद. ती जयत तयारीतच होता अगोदर. आपण सुद्धा तोफा गुलाल आधी आणून बोलतोच की, तसं राजा दशरथ सुद्धा तयारीतच होतं. हे आल्याबरोबर शांताला बोलवलं, लग्न लावून टाकलं. विभांडक ज्या वेळेस आश्रमात आले कोणीतरी सांगितलं म्हणले कोणतरी बाया त्या म्हणले आणि अयोध्येच्या दिशेने घेऊन गेले. ते पाय आपटतच आलं, पण ही मांडपात म्हणली आधीची मिळणं त्या कसं कसं माझं पर्व जोड निघलं. विभांडकाला आनंद झाला. राजा दशरथाचा जावाई झाला. बरं असू दे म्हणले. तू प्रसन्न झाला म्हणले. दशरथ तोही का केलं? म्हणला प्रत्येक स्वार्थाच्या पाठीमागे जाऊ. म्हणली माझं असं काम नाही. चल म्हणले तयारी कर. कीर्तनात लगेच तयारी होती. पिक्चर मध्ये सुद्धा पटापटावरच लगेच तयारी. लगेच पुत्र कामेष्टी यज्ञ ऋषीशृंगाला मेन गादीचा अधिकार दिला आणि यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाला. मग प्रत्यक्षात यज्ञ प्रसन्न व्हायचं सोपं आहे काय? आपण एकदा कुरवलेलं जाऊन म्हणते ती कचून आलो जाऊन कचून गेलो आहे का नाही? आणि तू यज्ञ प्रत्यक्षात स्वरूपात प्रकट झाला. पायस पात्र घेऊन विभांडकाच्या हातात दिलं. काय पुत्र कामेष्टी येत नाही म्हणले लवकर विलंब करायचा नाही. टाइम होऊन गेलेला आहे म्हणले. मग हे लगे म्हणले याचं 3 भाग कर. राजा दशरथाकडे 3 राण्यांना द्यायला. ती पायस पात्र घेतलं, दिलं. 3 भाग केलं. वशिष्ठ गुरुजी होते, अनेक महान संत तपस्वी होते. त्याने हातात घेतलं, दिलं. पहिला असणारा कौशल्याला भाग दिला, दुसरा कैकेयीला दिला, तिसरा सौमित्रीला. पण ही सहन झालं नाही. कारण स्वरूपाचा अभिमान गर्विष्ठ. कारण त्या गर्विष्ठ स्वरूप अभिमानी अशा स्त्रिया पंचात सुख लागू देत नाही. त्या स्वरूपाच्या अभिमानात असलेल्या कुठल्या वर्णन रामायणात आहे. राजा दशरथाला सुख नाही लागलं. काही रकाराका बघायला लागली. मी स्वरूपवान सुंदर, मी तुला पाहिजे त्या कार्याचं कार्य केलं आणि माझ्या आधी कौशल्याला तो भाग दिला. तेवढ्या वेळेत घारा आली. पिंड घारीने झडपेला. हे अभंग बरोबर सुख राहायचं अभंग आहे. कारण घारा आली, पिंड घेऊन गेली. तो आता उद्या पौर्णिमेला त्याचा जन्म आहे त्या पिंडाला. त्यावेळेला मग तुरीची जागृत गेली. राजा दशरथ म्हणला तुझा गर्व नळला, अभिमानानं नाडलीच म्हणला तू. पण जाणतं मोठं म्हणायचं कोणाला ही शिकायचं असतं. कारण जे मोठं आहे त्याला मोठं का म्हणते ती सर्वच गुणांनी मोठं असतात. कौशल्यानं लगेच आपल्याला अर्धा भाग केला आणि काही कळला दिला. एवढी दुष्ट दुराचारी होती, तिचा द्वेष करत होती. ती बघितल्याबरोबर सुमित्रीनं बी अर्धा भाग काढला दिला. 2 भाग काही कळला मिळाला. म्हणून भरत आणि शत्रुघ्न त्यांनी लगेच सांगितलं. पण ही मगाशी घारीनं नेला म्हणून ही गडबड करून खायला गेली. पण आपण बघतो ना शिळीच्या ही शेंगा थांबतो की गायची आहे का म्हणजे का असं बसला आहे का नाही. तसं कैकेयीला गडबडीनं खायला गेली पण नरड्यातच अडकला. डोळं पांढरं पडून फेशी होऊन पडली. गुरु वशिष्ठाने पाहिलं. अभिमंत्रीत पाणी केलं, पाणी मारलं, तेव्हा तो घास उतरला. म्हणजे तिला अडचणी सुरुवातीपासूनच. आणि हे त्यांनी पिंड प्राशन सर्वांनी केलं. परत स्त्रिया गरोदर राहिल्या. त्यावेळेला वशिष्ठ राजाने सांगितलं काय करायचं म्हणजे, कारण अधिकार आहे, अधिकारानंच सांगायचं म्हणजे जा आणि पत्नीशी तुझ्या प्रत्येकाला विचार म्हणले. डोहाळे पूर्ण करायचे असते. आपण डोहाळे जेवण करून वेगळाच कार्यक्रम करतो, तो भाग सोडा. मग हे म्हणला पहिल्यांदा बसलो ती बसलो, आता तरी फसाय ना ग. कोण म्हणला? राजा दशरथ. कारण ज्या वेळेला भाग खायला दिलं पिंडाचं तेव्हा जरा तमाशाच चालता. म्हणला आता काही कोणच जावं म्हणून काही कडच गेला आधी.
म्हणलं तुरुस्वा भगवान ग. पण राजा दशरथाची स्वारी आल्याने बघितली की बाई अभिमानी होती, पलंगावर बसलेली होती. पती आल्याला पाहिल्याबरोबर झोपेत सोंग घेऊन आडवे पडले. राजा दशरथ गेला, नंदने मी आलोय. कारण झोपेतला माणूस जागा करायला सोपं, पण झोपेचं सोंग घेतलेला अवघड आहे. तशी काही पडलेली होती. उठवलं, लिपोला, अगे मी डोहाळे विचारायला लागूया, तुझ्या मनात काही इच्छा आहे ती सांग. म्हणली काय नाही. कनिष्ठाला म्हणजे माझ्या मुलाला गाडीवर बसवावं, सुरुवातच तिनं तशी केली. आणि थोरलीच्या पोराला म्हणले त्याचा थांब पता का मी तुझा पती, तुला आठवतं का आपलं लग्न? लग्नाच्या वेळेला तो प्रसंग वेगळाच आहे. लग्नाच्या वेळेला काय काय घडलं होतं म्हणले, आपण समुद्रात लग्न लावायच्यावर गेलो, पण रावणानं आपल्या लग्नात वेगळं आणलं होतं. रावण एक गला बरोबर म्हणजे आणि रे बाण मारी रे रावणा लंका देईन विभीषणा, नाना प्रकारचे देव नामदेव राहायचा अवमुठी बनायला लागली. कोण? कौशल्या. सांगितलं अरे काहीतरी बोलते. प्रमेट झाली. राजा दशरथ वशिष्ठाला बोलवून घेतलं. वशिष्ठाने पाहिल्या बरोबर वैशिष्ट्य पाहे आपण अशा आपण किंवा या तुकामणी येथे असावे जातीचे या तिथं मिळली. त्या वशिष्ठाने पाहिल्याबरोबर वैशिष्ट्य डोळं टाकून त्यानं मगनच झालं. म्हणला मोठ्या देवऋषाकडे न्यावं लागतंय. एवढा गुरु वशिष्ठ बी म्हणला, त्या बोताच्या तडाख्यात गावला दोन्ही बी. ही शब्द ऐकल्यावर वशिष्ठानं डोळं उघडलं. नाही अरे राजा तो किती भाग्यवान आहे. अविद्येची प्रजा सर्वात मी भाग्यवान आहे. का आतापर्यंत मी तपश्चर्या केलेली माझी फलद्रूप होणार आहे. त्या कौशल्याच्या पोटी अखिल कोट ब्रह्मांड नायक वाढतोय म्हणजे. आणि त्याचा जन्म त्याचा काळ ही पाहायला मला मिळणार आहे, तुला पाहायला मिळणार. अविद्येच्या जनतेला नाही म्हणजे त्याच्यापेक्षा आपण सुद्धा भाग्यवान आहे. आणि सुद्धा आपल्याला सुबुद्धी होती या त्याचा नामोच्चार करायची, त्याचा जन्म उत्सव साजरा करायची, आपण सुद्धा भाग्यवानच आहे. की वैशिष्ट्य राजा दशरथाला म्हणून त्याचा निरसन केलं. आणि तोच बरोबर चैत्र शुद्धे नवमीचा दिवस उजाडला. आणि त्या काळामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्राकट्याचा दिवस आज. आणि त्या दिवसाचं आज आपण उत्सव साजरा करतोय. चैत्र महिन्याला लय महत्व आहे बरं का. कारण ह्या पूर्ण चैत्र महिन्यात भगवान महादेवाची सेवा करायची, त्याचं महत्व सांगितलंय. लय महत्वाचा महिना म्हणून भगवंताने अवतार ह्या महिन्यात नवमीला ही बरीच कारण आहे ती तो घेतला. आणि तो म्हणजे दिवस आजचा. आणि त्या दिवसाचा त्या जन्मोत्सवाचा वेळ काळ म्हणजे साधला. ज्ञानेश्वर माऊली Thank you.
झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या ह्या ठिकाणी समर्पित करून
पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि रामाचं पाळणा, रामाचे कार्यक्रम, सर्व मामांचे कार्यक्रम पाहण्यासाठी रोज विसरू नका.